येणाऱ्या आठवड्यात म्हणजे 11 मे ते 16 मे दरम्यान जवळपास 477 लिस्टेड कंपनीज आपले मार्च 2026 क्वार्टर रिझल्ट्स अनाऊन्स करणार आहेत. आता एवढ्या सगळ्या कंपनीज ट्रॅक करणं प्रॅक्टिकली शक्य नाही, पण मार्केटमध्ये एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग असते. मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांचे रिझल्ट्स फक्त त्या एका स्टॉकवर परिणाम करत नाहीत, तर संपूर्ण सेक्टरचा मूड बदलू शकतात. कारण ज्या कंपनीकडे सेक्टरच्या टोटल मार्केट कॅपमधला मोठा हिस्सा असतो, तिच्या नंबर्समधून डिमांड, प्राइसिंग पॉवर, मार्जिन्स आणि पुढच्या काही महिन्यांचा बिझनेस सायकल याची डिरेक्शन मिळते. म्हणून या अर्निंग सीझनमध्ये काही स्पेसिफिक सेक्टर्सवर मार्केटचं फोकस खूप जास्त असणार आहे. आणि मी शेवटी ह्या सगळ्या कंपन्यांच्या एक्झॅक्ट रिझल्ट डेट्स आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिग्नल्स पण देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात बँकिंग सेक्टरपासून करूया. कॅनरा बँकचे रिझल्ट्स पीएसयू बँकिंग स्पेससाठी इम्पॉर्टंट मानले जात आहेत, कारण मागच्या काही क्वार्टर्समध्ये पीएसयू बँक्समध्ये एक सायलंट ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. काही वर्षांपूर्वी पीएसयू बँक्सचं ग्रॉस एनपीए रेशिओ जवळपास 14% होतं. ते आता काही मोठ्या पीएसयू बँक्समध्ये 4 ते 5% रेंजपर्यंत आलं आहे. त्याचवेळी क्रेडिट ग्रोथ अजूनही डबल डिजिटमध्ये आहे. कॅनरा बँककडून मार्केटला 9 ते 11% प्रॉफिट ग्रोथ आणि स्टेबल नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच निम ची अपेक्षा आहे. निम म्हणजे बँक लोनवर जेवढं व्याज कमावते आणि डिपॉझिट्सवर जेवढं व्याज देते त्या दोघांमधला प्रॉफिट मार्जिन. मागच्या काही क्वार्टर्समध्ये एसबीआय आणि बँक ऑफ बरोडा सारख्या बँक्समध्ये खराब लोन्स म्हणजे एनपीए फार वाढलेले नाहीत आणि लोन परतफेडीची स्थिती कंट्रोलमध्ये राहिली आहे. त्यामुळे पीएसयू बँकिंग स्पेसमध्ये कॉन्फिडन्स वाढला आहे. इथे एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की रिटेल लोन्सपेक्षा कॉर्पोरेट लोन्समध्ये पुन्हा ग्रोथ दिसायला लागली आहे. आणि भारतात जेव्हा प्रायव्हेट कंपन्या नवीन फॅक्टरीज, प्लांट्स, मशीन्स किंवा मोठे एक्सपान्शन प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात, तेव्हा पीएसयू बँक्सना जास्त फायदा होतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगमध्ये त्यांचा शेअर जास्त असतो. त्यामुळे या रिझल्ट सीझनमध्ये मॅनेजमेंट कमेंट्री नंबर्सपेक्षा जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. सध्या बँकिंग सेक्टरमध्ये ओव्हरऑल लोन ग्रोथ 11 ते 13% आणि काही पीएसयू बँक्समध्ये प्रॉफिट ग्रोथ 15 ते 20% पर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. आता टेलिकॉम सेक्टर, ज्यामध्ये भारती एअरटेलवर सर्वात जास्त लक्ष असेल. इथे आरपू हा शब्द खूप महत्वाचा आहे. आरपू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर, म्हणजे प्रत्येक कस्टमर मागे कंपनी किती ॲव्हरेज रेव्हेन्यू जनरेट करते. इंडियामध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीचा एंटायर गेम आता सबस्क्रायबर ग्रोथवरून आरपू ग्रोथकडे शिफ्ट झाला आहे. काही वर्षांपूर्वी इंडस्ट्री आरपू 120 ते 130 रुपये रेंजमध्ये होता. आता एअरटेलचा आरपू 245 रुपयाच्या आसपास पोहोचला आहे. मार्केटला एक्सपेक्टेशन आहे की पुढच्या 2 ते 3 इयर्समध्ये इंडियन टेलिकॉम आरपू 300 रुपये क्रॉस करू शकतो. कारण इंडियामध्ये मोबाईल डेटा कन्झम्पशन जगात सर्वाधिक असलं तरी टेलिकॉम टॅरिफ्स अजूनही कंपॅरिझिव्हली चूप आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इंडियन युजर्स ॲव्हरेज महिन्याला 25 ते 30 गिगाबाईट डेटा कन्झ्युम करतात, पण रेव्हेन्यू पर गिगाबाईट ग्लोबली खूप कमी आहे. त्यामुळे फ्युचर टॅरिफ हाईक्स ऑलमोस्ट इनएव्हिटेबल मानले जात आहेत. जिओ आणि एअरटेल दोघांचेही मागचे रिझल्ट्स स्ट्रॉंग सबस्क्रायबर मॉनिटायझेशन दाखवत होते. त्यामुळे एअरटेलचे रिझल्ट्स फक्त एका कंपनीचे नसून इंडियाच्या डिजिटल कन्झम्पशन ट्रेंडचे इंडिकेटर मानले जातात. ऑटो सेक्टरमध्ये टाटा मोटर्स आणि टीव्हीएस मोटर कंपनी रिझल्ट्स खूप इंटरेस्टिंग असू शकतात. टाटा मोटर्समध्ये मार्केटचा फोकस 2 भागांवर असेल, जॅग्वार लँड रोव्हर बिझनेस आणि डोमेस्टिक ईव्ही सेगमेंट. जेएलआरचा प्रॉफिटेबिलिटी ट्रेंड युरोप लक्झरी डिमांडवर हेवीली डिपेंडंट आहे, पण डोमेस्टिक साइडवर एक इंटरेस्टिंग ट्रेंड दिसतोय. इंडियामध्ये एसयूव्ही पेनिट्रेशन सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये एसयूव्हीचा शेअर 30 ते 35% होता. आता तो 55% आसपास पोहोचला आहे. त्यामुळे प्रीमियम डिमांड हा ऑटो सेक्टरचा बिगेस्ट थीम बनला आहे. दुसरीकडे टीव्हीएस मोटरमध्ये रूरल डिमांड आणि एक्सपोर्ट्सवर फोकस असेल. मागच्या काही क्वार्टर्समध्ये हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो मॅनेजमेंट कमेंट्रीमधून रूरल रिकव्हरी हळूहळू इम्प्रूव्ह होत असल्याचे संकेत मिळाले होते. जर मॉन्सून नॉर्मल राहिला तर FY26 मध्ये रूरल डिस्क्रिशनरी डिमांड आणखी इम्प्रूव्ह होऊ शकते. पण इथे एक हिडन रिस्क आहे, स्टील आणि अल्युमिनियम प्राइसेस. कारण ऑटो सेक्टरमध्ये रॉ मटेरियल कॉस्ट्स पुन्हा वाढायला लागले तर मार्जिन्सवर प्रेशर येऊ शकतं. मेटल सेक्टरमध्ये JSW स्टील आणि टाटा स्टीलचे नंबर्स संपूर्ण इंडस्ट्रियल सायकलबद्दल संकेत देऊ शकतात.
स्टील हा असा सेक्टर आहे जो इकॉनॉमीच्या हेल्थचा इनडायरेक्ट इंडिकेटर मानला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ वाढली की स्टील डिमांड लगेच इम्प्रूव्ह होते. इंडियामध्ये पर कॅपिटा स्टील कन्झम्पशन अजूनही रफली 95 ते 100 किलोच्या आसपास आहे, तर चीनमध्ये तो हिस्टॉरिकली 500 किलोपेक्षा जास्त राहिला आहे. त्यामुळे लॉंग टर्म डिमांड रनवे अजूनही मोठा मानला जातो. पण शॉर्ट टर्म मध्ये चीन डम्पिंग ही रिस्क आहे. जेव्हा चीनमध्ये डिमांड स्लोडाऊन येतो तेव्हा चीप स्टील एक्सपोर्ट्स ग्लोबली वाढतात आणि त्याच प्रेशर इंडियन स्टील प्राइसेसवर येतं. मागच्या काही महिन्यात डोमेस्टिक स्टील स्प्रेड्स स्टेबल राहिल्यामुळे अॅनलिस्ट्स मार्जिन रिकव्हरीची अपेक्षा करत आहेत. हिंदुस्तान कॉपर सुद्धा इंटरेस्टिंग राहिलं, कारण इलेक्ट्रिफिकेशन थीममुळे कॉपर डिमांड स्ट्रक्चरली स्ट्रॉंग मानली जात आहे. ईव्हीज, रिन्युएबल एनर्जी आणि डेटा सेंटर्स यासाठी कॉपर युसेज सिग्निफिकंटली जास्त असतो. त्यामुळे ह्या स्टॉकवर बारीक नजर ठेवणं महत्त्वाचं ठरू शकतं. आता पॉवर आणि एनर्जी सेक्टरमध्ये टाटा पॉवर, JSW एनर्जी आणि पॉवर ग्रिडचे रिझल्ट्स इम्पॉर्टंट राहणार आहेत. इंडियाची इलेक्ट्रिसिटी डिमांड आता अॅन्युअली 7 ते 9% ग्रोथ दाखवत आहे, जे हिस्टॉरिकली खूप स्ट्रॉंग मानलं जातं. इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इंडियाच्या पीक पॉवर डिमांडने नुकताच 250 गिगावॉटचा लेवल टच केला आहे आणि पुढच्या काही वर्षात हा नंबर एक्सपोनेन्शियली वाढू शकतो. डेटा सेंटर्स, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्शनमुळे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन स्ट्रक्चरली वाढत आहे. टाटा पॉवरमध्ये रिन्युएबल बिझनेस आणि रिन्युएबल सोलारवर फोकस असेल. रूफटॉप सोलार अडॉप्शन इंडियामध्ये अजून इनिशियल स्टेजमध्ये आहे, पण सबसिडी पुशमुळे ग्रोथ ॲक्सेलरेट होऊ शकते. पॉवर ग्रिडमध्ये ट्रान्समिशन कॅपेक्सवर फोकस असेल, कारण रिन्युएबल एनर्जी बिल्डआउटसाठी ट्रान्समिशन नेटवर्क मॅसिव्हली एक्सपॅन्ड करावं लागणार आहे. त्यामुळे काही अॅनलिस्ट्स पॉवर सेक्टरला पुढच्या दशकाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉक्सी मानतात. डिफेन्स सेक्टरमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि कोचिन शिपयार्डचे रिझल्ट्स केवळ अर्निंगसाठी नाही तर ऑर्डर बुक व्हिजिबिलिटीसाठी ट्रॅक केले जातील. HAL कडे ऑलरेडी मॅसिव्ह ऑर्डर बॅकलॉग आहे आणि गव्हर्नमेंटचा लोकलायझेशन पुश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्ट देत आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इंडिया आता डिफेन्स इम्पोर्ट्स कमी करून एक्सपोर्ट्स वाढवण्यावर अग्रेसिव्हली फोकस करत आहे. मागच्या काही वर्षात डिफेन्स एक्सपोर्ट्स मल्टिपल टाइम्स वाढले आहेत. त्यामुळे डिफेन्स सेक्टरचा ग्रोथ सायकल ट्रेडिशनल गव्हर्नमेंट स्पेंडिंगपेक्षा ब्रॉडर स्ट्रॅटेजिक शिफ्टवर आधारित आहे. कोचिन शिपयार्डमध्ये शिपबिल्डिंग ऑर्डर्स आणि एक्झिक्युशन केपेबिलिटीवर फोकस असेल. फार्मा सेक्टरमध्ये डॉक्टर रेड्डीज आणि अबॉट इंडिया रिझल्ट्स इम्पॉर्टंट राहतील. US जेनेरिक्स मार्केटमध्ये प्राइसिंग प्रेशर अजूनही इश्यू आहे, त्यामुळे मार्जिन्स आणि US FDA कॉमेंट्री इम्पॉर्टंट राहील. पण इंडियन डोमेस्टिक फार्मा मार्केट स्टेडीली ग्रो होत आहे. इंडियामध्ये क्रॉनिक थेरपीज जसं डायबिटीज, कार्डियॅक आणि लाईफस्टाईल डिझिजेस यांचा शेअर सतत वाढत आहे. त्यामुळे फार्मा सेक्टरमध्ये ग्रोथ फक्त एक्सपोर्ट्सवर डिपेंडंट राहिलेली नाही. अबॉट इंडिया सारख्या कंपनीज डोमेस्टिक कन्झम्पशन ट्रेंड रिफ्लेक्ट करतात. कन्झम्पशन आणि हॉस्पिटॅलिटी साइडवर इंडियन हॉटेल्स आणि युनायटेड स्पिरिट्स इंटरेस्टिंग राहू शकतात. प्रीमियम कन्झम्पशन हा इंडियामध्ये अंडररेटेड ट्रेंड आहे. अर्बन इंडियामध्ये डिस्क्रिशनरी स्पेंडिंग स्लोडाऊनच्या डिस्कशन्स असल्या तरी प्रीमियम हॉटेल्स, प्रीमियम अल्कोहोल आणि प्रीमियम व्हेकल्समध्ये डिमांड कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग दिसते आहे. इंडियन हॉटेल्समध्ये ऑक्युपन्सी आणि ARR म्हणजे ॲव्हरेज रूम रेटवर फोकस असेल. मागच्या काही क्वार्टर्समध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये रूम सप्लाय लिमिटेड असल्यामुळे प्राइसिंग पॉवर इम्प्रूव्ह झाला आहे. ओव्हरऑल ट्रेंड सध्या स्पष्ट दिसतोय. इंडियामध्ये डिमांड पूर्णपणे वीक नाहीये, पण प्रीमियम आणि सिलेक्टिव्ह कॅटेगरीजमध्ये जास्त ग्रोथ दिसते आहे. त्याचवेळी पॉवर, टेलिकॉम, डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्समध्ये लॉंग टर्म ग्रोथ थीम्स अजूनही मजबूत दिसत आहेत. त्यामुळे मार्केट आता फक्त क्वार्टरली प्रॉफिट नंबर्स नाही तर मॅनेजमेंट कमेंट्री, फ्युचर डिमांड आउटलुक आणि प्राइसिंग पॉवरवर जास्त फोकस करत आहे. तर शेवटी कॅनरा बँकचे रिझल्ट 11 मेला येणार आहेत आणि सिग्नल्स पॉझिटिव्ह दिसत आहेत. भारती एअरटेलचे रिझल्ट 13 मेला येणार आहेत आणि सिग्नल्स पॉझिटिव्ह दिसत आहेत. त्याच दिवशी टाटा मोटर्स आणि TVS मोटरचेही रिझल्ट येणार आहेत, जिथे टाटा मोटर्ससाठी मिक्स्ड तर TVS मोटर्ससाठी पॉझिटिव्ह सिग्नल्स दिसत आहेत. मेटल्समध्ये JSW स्टीलचे रिझल्ट 14 मेला आणि टाटा स्टीलचे 15 मेला येणार आहेत, जिथे दोन्ही कंपन्यांसाठी मिक्स्ड सिग्नल्स दिसत आहेत. पॉवर सेक्टरमध्ये टाटा पॉवर, JSW एनर्जी आणि पॉवर ग्रिडसाठी सिग्नल्स पॉझिटिव्ह दिसत आहेत. डिफेन्स सेक्टरमध्ये HAL आणि कोचिन शिपयार्डसाठीही सिग्नल्स पॉझिटिव्ह दिसत आहेत. फार्मामध्ये डॉक्टर रेड्डीज आणि अबॉट इंडियासाठी स्टेबल
टू पॉझिटिव्ह सिग्नल्स दिसत आहेत, तर इंडियन हॉटेल्स आणि युनायटेड स्पिरिटसाठीही पॉझिटिव्ह सिग्नल्स दिसत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा.